नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळे आलेलो आहे. आजच्या एपिसोडमध्ये बघू शकता इथे इंडिया वर्सेस इंग्लंड यांची आज ग्रँड फायनल आहे. अंडर-19 वर्ल्ड कप जो चालू होता आता पूर्ण जवळजवळ झाले 15-20 दिवस झाले. तर त्याची एवढी मशक्कत केल्यानंतर आपली टीम फायनलला पोचलेली आहे. आणि त्याचबरोबर समोरची जी टीम आहे ती आहे इंग्लंड. बघू शकता इंग्लंड. आणि हा आहे आपला भारताचा कॅप्टन आयुष म्हात्रे. तर आज आहे मॅच कोणत्या चॅनलवर आहे, कुठे खेळवली जाणार आहे, त्यामध्ये कोण खेळाडू खेळणार आहेत, ठीक आहे, याविषयी सविस्तर माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ स्किप करू नका, बघा फटाफट, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कोण चांगलं खेळू शकतं हे सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे. तर आज होणार आहे इंडिया वर्सेस इंग्लंड यांची दणदणीत फायनल, ठीक आहे. तर हा क्रिकेट सामना आता 1 वाजता आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवली जाणार आहे. हरारे येथे झिम्बाब्वे येथे आहे हे ठिकाण. तर हरारे स्टेडियमवर इथे स्पोर्ट्स क्लबवर इथे खेळवली जाणार आहे ही मॅच, ठीक आहे. इंडिया वर्सेस इंग्लंड अंडर-19 क्रिकेट टीममध्ये. तर इकडचं जे पिच असेल ते कशा प्रकारचं असेल खेळाडूंना, तर थोडंसं म्हणजे सुरुवातीला ह्या पिचवर जे पण बॉलिंग करतील तर त्यांना थोडीशी सुरुवातीला मदत मिळू शकते. पण बॅट्समन यांनी जर तग लावून पिचवर राहिले, थोडंसं धैर्य दाखवलं तर नक्कीच एक मोठा स्कोर आपल्या टीमसाठी ते करून दाखवू शकतात आणि आपल्या टीमला विजयश्री मिळवून देऊ शकतात. तर बघावं लागेल कोणाचे बॅट्समन हे चांगले खेळतात, कोणाचे बॉलर आजच्या मॅचमध्ये चांगले परफॉर्मन्स करून दाखवतात आणि कोणाचे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून दाखवत आहेत. त्याच्यावर आहे आजच्या मॅचचं भवितव्य. तर बघूया आजच्या मॅचमध्ये कोण कोण भारत आणि इंग्लंड करून म्हणजे खेळू शकतं, म्हणजे टीम काय असेल प्लेइंग 11. तर टीम अशी आली आहे की बेन डाउकिन्स, जोसेफ मॉरिस, बेन मॉरिस, थॉमस रीव हे विकेट कीपर आणि कॅप्टन सुद्धा असेल, कोलेब फॉरकोनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स पेंटो, मनी लुमस्टेन, एल्बस फ्रेंच. यांची नावं हार्ड आहेत, इंग्लिश नावं आहेत, काय करणार, समजून घ्या. तर ही आहे इंग्लंडची प्लेइंग 11. आणि त्याच्याबरोबरच आपली प्लेइंग 11 काहीशी अशी असेल. ओपनर आहेत वैभव सूर्यवंशी, त्याच्याबरोबर येणार आहेत एरॉन जॉर्ज, ठीक आहे, आयुष म्हात्रे, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, एस अमरीश, कनिष चव्हाण, खिलान पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन. हे आपली असणार आहे प्लेइंग 11. हे 11 खेळाडू आपल्या भारताच्या वतीने आजच्या मॅचमध्ये खेळणार आहेत. तर यापैकी आपल्या भारताचं कोण चांगलं खेळू शकतं, तर सांगू शकतो की आजच्या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, आयुष म्हात्रे, विहान मल्होत्रा हे आणि अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी हे जे पण बॅट्समन आहेत
ते चांगला म्हणजे खेळले तर खूप मोठा स्कोर बनवू शकतात. ते बघावं लागेल की इंग्लंडची जी बॉलिंग आहे ती कशा प्रकारे परफॉर्मन्स करते. जर भारताच्या हे आपले जे क्रिकेटर आहे, बॅटर्स आहेत, बॅटिंग करणारे, तर त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला तर नक्कीच ते इंग्लंडचे बॉलरचे म्हणजे धज्जा उडू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारचे बॅट्समन आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. पण त्यांनी धैर्य दाखवलं पाहिजे या पिचवर, तरच एक मोठा स्कोर घडवू शकतात. तर पहिली बॅटिंग आली तर. ठीक आहे. आणि जर पहिली बॉलिंग आली तर आपल्या बॉलर्सना खूप लवकरात लवकर विकेट काढावे लागते. सुरुवातीला हा मोका खूप चांगला असेल सुरुवातीच्या काळात. नंतर लवकरात लवकर विकेट त्यांच्या जास्तीत जास्त घेऊन आणि त्यांच्या जो मोठा स्कोर होईल त्याला आळा घालावा लागेल आपल्याला. गेल्या मॅचमध्ये जसं अफगाणिस्तान विरुद्ध बॉलिंग केली तशी एकदम ढिल्ली बॉलिंग करून चालणार नाही. या पिचवर एकदम कडक बॉलिंग केली पाहिजे यांना. म्हणजे आपण एक हे ठेवलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे की 200च्या आतमध्ये कसं यांना गुंडाळू शकतो जर पहिली बॉलिंग आली. आणि जर पहिली बॅटिंग आली आपली तर आपल्या बॅट्समॅन चांगले खेळलेच पाहिजेत आणि त्यांच्या चांगल्या दमदार खेळीच्या आधारे नक्कीच अबाव 330च्या आसपास स्कोर आपण बनवू शकतो. ही अपेक्षा आपल्या भारतीय टीमकडनं नक्कीच आपण ठेवू शकतो. आणि जर ह्याप्रमाणे स्कोर आजच्या मॅचमध्ये जर बनला, तर पहिली बॅटिंग असेल आणि एवढा स्कोर जर बनला तर काही नवल वाटण्यासारखं नाही. कारण मला भरोसा आहे की पहिली बॅटिंग असेल तर एवढा स्कोर ते नक्कीच मारू शकतात. फक्त त्यांना धैर्य ठेवून खेळण्याची गरज आहे. तर ही असेल आपली आजची टीम. तर सर्व क्रिकेटपटूंनी नक्कीच ही मॅच बघा. ही मॅच म्हणजे टेलिकास्ट होणार आहे. जर टी व्हीवर तुम्ही बघत असाल, टी व्हीवर बघायची असेल तर कॅबलवर ही मॅच दाखवली जाते, स्टार स्पोर्टवर. आणि जर तुम्ही अँड्रॉइड टी व्हीवर बघत असाल तर जिओ हॉटस्टार या ॲपद्वारे तुम्ही अँड्रॉइड टी व्हीवर मोठ्या जर कोणाकडे असेल तर नक्कीच बघा आणि आनंद मिळवा. 1 वाजता दुपारी ही मॅच चालू होणार आहे. तर खूप आनंद मिळवा आणि आपले जे बॅट्समन वर्ल्ड कपमध्ये परफॉर्मन्स देणार आहेत तर त्यांना आपली साथ द्या. त्यांना दाखवा की आम्ही आहोत तुमच्याबरोबर. ठीक आहे. चक दे इंडिया, चक दे इंडिया. नक्कीच हा वर्ल्ड कप अंडर-19चा आपणच जिंकून येणार, हा माझा विश्वास आहे. नक्कीच या पुढच्या जो व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही नक्की आठवण काढाल की किरण जे बोलला होता ते खरं झालं. तर पुन्हा एकदा चक दे इंडिया. ठीक आहे. एवढं बोलून मी आत्ताचा हा एपिसोड मी पूर्ण करत आहे. पुन्हा परत भेटूया लवकरात लवकर. ठीक आहे. जिंकल्यावर मी लगेच व्हिडिओ बनवून टाकणार आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओला भरपूर लाईक द्या, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करायचे असेल तर कॉमेंट्स करा. ठीक आहे. तर परत भेटू.